बालदमा, दमा, जुनाट सर्दी, धुळीची ॲलर्जी, खोकला यावर खात्रीशीर उपचार. डॉक्टर विजय महाडिक यांचे विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आता पुणे आणि मुंबई येथे सुद्धा कुरिअर सेवा उपलब्ध. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या खरावती. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या करामती. हे चांडाळ चौकडीच्या करामती. नमस्कार. रसिक मायबाबू, गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजवर तुम्ही भरभरून प्रेम करत आहात आणि असंच कायम तुमचं प्रेम राहील याची आम्हाला निश्चितपणे खात्री आहे. तुम्हाला कळवण्यास अत्यंत आनंद वाटतो की येत्या 17 मे रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांमध्ये बोंडीस नावाचा चित्रपट येत आहे. तो तुम्ही नक्की बघा. दत्ता दळवी निर्मित, सोमनाथ तांबे लिखित, वैभव सुपेकर विशाल दिग्दर्शित असा सुंदर असा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये आपल्या वेबसिरीजचे स्टार कलाकार बाळासाहेब, मी स्वतः रामभाऊ, सुभाषराव यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार काम करीत आहेत. आपली सर्वांची जी इच्छा आहे की गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजचा एक चित्रपट व्हावा. नक्कीच ते सुद्धा भविष्यात स्वप्न तुमचं पूर्ण होणार आहे. त्याच्यामध्ये चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजचे सर्व कलाकार तुम्हाला दिसणार आहेत. परंतु हा अत्यंत सुंदर गावगाड्यातील गावरान बाज असलेला ठसकेबाज पिक्चर, विनोदी, त्याचबरोबर आगळ्यावेगळ्या ढंगातला चित्रपट तुम्हाला निश्चितपणे बघायला मिळणार आहे. तर नक्की बघा. येत्या 17 मे रोजी चित्रपट बोंडीस. सुवर्णा, दूध झालं का गरम? हा हा, एक मिनिट. पोहे वा, आज उशीरच झाला. तू पण जरा सकाळचं लवकर उठून जरा देत जा ना मला दूध वगैरे. जावं लागतं मला गावातले काम. काय हाताला चव आहे तुझ्या. लाडी गोडी नाही, साखर नाही टाकली तरी दूध गोड लागतं या. लाडी गोडी नाही लावायची. बरं ऐका ऐका ऐका, उद्या आपल्याला ती माझी मैत्रिणीला फोन केलता, तिची आई आजारी आहे, तर उद्या आपल्याला जायचं आहे. अरे मी परवा सांगितलं की जाऊ म्हणून. परवाच नाही चाललं, उद्या जायचं. म्हणजे मी परवाच बोललो की उद्या आपण जाणार आहे. मी दिलेला शब्द पाळतो. मी बाळासाहेब रामभाऊंना सांगितलंय, पाटलांना सुद्धा सांगितलंय, जे काय काम असतील ते अगोदर रोखून घ्यायची. बायको बरोबर मला उद्या जायचंय, मी अगोदर सांगितलंय त्यांना. आपल्याला जायचंच आहे उद्या. काही जरी काम निघलं, आता सांगते तुम्हाला, काही जरी काम निघलं तरी मला सांगायचं नाही, मी ऐकणार नाही. तू विनंती करते का धमकी देते? धमकी नाही देत, मी किती व्यवस्थित बोलते बघा. अरे तुझ्या शब्दाच्या बाहेर आहे का? उद्या कसलंही काम आलं तर मी तुला घेऊन जाणार आहे. आणि आपल्या दोघाला जायचंय. नाहीतर म्हणतात की जातो पुढं, तुला गाडी देतो, तू एकटी जा. अजिबात चालणार नाही तसं. मी तिला सांगताना सांगितले आम्ही दोघं येणार आहे. सासरे घरीच ठेवायचे? नाही, पप्पांना मी सांगितले तुम्ही इथेच बसा, ते आराम करतील. ते म्हणे नकोच तुम्ही जाऊन या म्हटले, त्याच्यामुळे त्यांची काही अडचण नाही आपल्याला. बरं, त्यांच्यावर लक्ष ठेव. येऊ का? ऐका की, लक्ष नाही. पप्पा सकाळपासून आवरून बसलेत, त्यांना घेऊन जावा. ते मला म्हणले मंदिरात जायचं. अगं कशाला, माझं काम तुला माहिती आहे का? नाही एकदा बरकटलं की दिवसभर तिकडे गेलो मी. काय हो असं करताय? सकाळपासून ते आवरून बसले, तुमची वाट बघत बसले. तुम्ही एकतर आलाय लेट, आता ते मला म्हणले की आले की लगेच जातो म्हणून. मग त्यांना आता घ्यायचं आणि मंदिरात जायचं, पाया पडून आणायचं. आणि हा चाललाय, त्यांना 1 मिनिट पण सोडू नका कुठं. पप्पांना माझ्या वाऱ्यावर कुठेही सोडायचं नाही. नाही तुमचा फोन आला आणि हे आला, थांबा इथं मी लगेच जाऊन येतो. अजिबात नाही. मला तर टेन्शनच आहे. टेन्शन नाही, जबाबदारी घ्यायला शिका. टेन्शन कसलं? आणि हो, उद्या जायचंय आपल्याला, विसरायचं नाही.
हो ग सोनू, घेतो गोळ्या, काळजी घेतोय मी. अगं आहेत की जाऊ बापू आहे, तायडी आहे. नाही ग बाबू, घेतो काळजी. अगं हो सोनू, हो बाबू. सासूबाईवर बोलतोय तुमच्या. सोनू का म्हणताय? आमच्या आईच्या सुनबर बोलतोय. तुमचा जी बायको आहे का नाही तिच्या आईवर बोलतोय मी. आम्ही प्रेमानं कधी कधी सोनू बाबू असं बोललं ना तर लांब असलं ना तर प्रेम वाढतं. प्रेम आहे, प्रेमानेच राहिलं पाहिजे. मी कसं राहतो बायको बरोबर? एकदम छान. आहे का नवरा बायकोच्यात कधी वाद? अजिबात नाही बघा. म्हणून तर मी येतो ना, 4-4 दिवस येतो ना बिंदास्त. बर मामा, हा सुवर्णा म्हणत होती देवदर्शनाने निघालाय ना गावात तर पप्पांना पण घेऊन जा. मग येताय का विश्रांती घेताय? हो, एवढा चांगलासा गावात फिरायला मिळतंय. आता मस्तपैकी देवदर्शन पण करून येताय म्हटल्यानंतर आपण जाऊया की. तुमचं का नाही लेस प्रेम माझ्यावर. बरं 2 मिनिटं जरा सांगतो तुम्हाला. आता गावात जायचं का नाही, आता तुमचे मित्र भेटणार, हो. सगळे गावातले भेटणार, आपल्याला चांगली ओळखतात. जरा तयार होऊन जाऊया. जरा थांबा 2 मिनिटं. राहिले का हो? मामा. इथे राहिले का मामा? हा, कांगवा मोकळाच फिरतोय, कशाला त्रास कांगव्याला? डोक्यातनं रक्त निघेल. तेवढं समाधान. जाऊया आपण. देवाला चाललोय का दुसरीकडे निघालोय? अहो, तरी पण टप टिप गेलं पाहिजे ना जरा. अरबॅन हो अरबॅन काय झालं का सोडून टाकू आपण? ओय दादा, काय येड बीड लागला का काय? थांबा जरा, इथं अजून वायरिंग जोडली पण नाही मी. पाठवे माझं कसं असतं माहिती का, एकदा त्या माणसावर दिवसभर गेलं ना प्रामाणिकपणे काम करायचं. आम्हाला महत्व देतो, लगेच उरका, लगेच फ्यूज टाकतो लगेच मी. अहो बाबा बाळासाहेब, अहो गप्प बसा राव. मला पहिलं हातातलं काम उरकू द्या, ते वायरिंग जोडू द्या, मग फ्यूज जोडा की तुम्ही. थांबा जरा. मला गडबड लागते उगाच मला नेत नाहीत कामाला लोक. रोज एक जण बोलावतो. आज तुमच्याकडे नंबर लागला माझा. लागलाय नंबर तर थांबा की जरा, 5 मिनिट थांबा जरा. माझा राग येत असला ना माझी रक्कम फेका, माझं मी घरी जातो. नाही बघा बाळासाहेब, कुठली रक्कम तुमची? काय घेतलंय मी तुमचं? मग कामाला मला आणलंय तुम्ही? कामाला आणलं म्हणजे अजून 5 मिनिट पण नाही की झालं. जोडू द्या मला जरा, वायरिंग जोडू द्या. का फाजील वेळ काढू नका. का छोट्याला फोन करून सांगू फ्यूज टाकू म्हणून? बाळासाहेब, मी वरतून उडी मारेन. गप्प बसा जरा, माझं मला काम करू द्या. उगाच काहीतरी आपलं चाललंय. शासनाचा पगार घेताय नीटकी करा कामा. वायर तर बार छाबाराकडे नेले का वायर? तोंड बंद करा की जरा. हा, कुठवर चाललंय तोंड? बाडबाड बाडबाड बाडबाड. काम करू द्या नाही काय नाही. हे बघा, हे असं टोचाटोची होती, कळतं का नाही काय तुम्हाला? पकडीचा जाळ झालाय बाय. पकड कुठे? तुमच्यासारख्यांनी नेली की. आणून द्यायचं नाव नाही काय नाही. हा पाठवे अगा, मी तुमच्याकडे कामाला आहे म्हणून माझ्या लगेच रोबाब गाजू नका, मालक हो नका. फ्यूज टाकी ना उडवी एका मिनिटात. आई विवाय महाराज रे, जगदंब जगदंब. चला पाटील, काय करत होता मग? देवाच्या दारात नेहमी चुकावं. चला. रामभाऊ, असं सकाळ सकाळ तुम्ही दिवाळी वेळा असं काय मागणं मागितलं? आई भिवायला जगदंबेला मी असं मागितलं की हे देवी संपूर्ण महाराष्ट्र सुखी राहू दे, बळीराजा सुखी राहू दे, असं मागितलं. अहो, पण स्वतःसाठी काय मागितलं असेल की? पाटील, आपलं गाव महाराष्ट्रातच आहे. महाराष्ट्रातल्या गावात माझं घर आहे. घरात मी राहतो. महाराष्ट्राला मागितलं म्हणजे अख्ख्या रामभाऊसाठी मागितल्यासारखं आहे की. हे मात्र बरोबर आहे बरं. तुम्ही काय मागितलं? मी माझ्या भारत देशासाठी मागितलं. माझं भारत देश शुभलाम सुपूर्ण व्हावा, तर निरपेक्ष राहावा. ते बी खरे. मग मी अख्ख्या जगासाठी मागितलं. चला प्रदक्षिणा घ्या. कोलंबसनं कशी पृथ्वीला प्रदक्षिणा घेतली ना, तसं आपण देवळाला प्रदक्षिणा घेऊ. चला हो कोलंबस, चला. जे बी व्हायचं. वायरमॅन 100 दे की, माझा अंग थरथर कापते. लगेच आलो मी. माझ्या कामाचं राहिलं बाजूला, ह्याच माणसाला मला सावरायला लागतं. तुमचं अंग थरथर कापते, त्याला मी काय करू बाळासाहेब? अहो 100 रुपयाचं तरी काम झाले का सांगा बरं. तसं नसतं कामाच्या बाबतीत. एकदा सकाळचं पंचिंग तुमचं झालं कशी हजेरी लागते, तसं बाळासाहेबांचं. एकदा वायर पकड हातात दिले का नाही, रक्कम सुरू झाली. अहो बाळासाहेब, 100 रुपयाचं काम झालं का सांगा बरं तुम्ही राव मला. तुमचं काम करतो, तुमच्या नावाचा अर्ज करतो,
साहेबाकडे देतो, साहेबांनी पैसे दिलं की मग तुम्हाला देतो राव. हजार साहेबांनी दिल्यावर मला पैसे होय आणि मला साहेब बोलवायचा का तू बोलवायचा? तुम्ही राव अहो तुम्ही थुकून तरी बोला नाही तर बोलून तरी थुका राव. नुसतं तोंडावर उडतंय सगळं. वायरमॅन माझं रक्कम द्या बाबा. मी काय घरी तुम्हाला म्हणायला नव्हतो आलो मला काम द्या म्हणून, तुम्ही बोलवायला तर मला. अयो अयो चुकलं माझं राव. अख्खं गाव पेटलं काय मला मला कारागीर म्हणून द्यायला. चूक झाली की झालीच, रक्कम फेका आणि मग चुकलं का बरोबर ते बघा. अहो एवढी मोठी रक्कम आहे का? आणि मी काय तुम्ही काय माझ्याकडून हात उचलं घेतलं का मी तुमच्याकडून हात उचलं घेतलं? कामाला नाही मी. अहो काम ड्युटी तरी संपू द्या. माझा नियम कसा आहे माहिती का? 400 संध्याकाळी घेऊन जातो लगेच मी हजेरी. 200चे 10 रुपयेतून 200 बायकोच्या हातात द्यावं लागतात. बायको घरात घेत नाही त्याशिवाय. निम्याला निम आहे आमचं. असं असतंय का तुमचं? आणि मेला निम अहो 5 तरी वाजू द्या की मी जातो साहेबाकडे देतो की राव तुमचं पैसे. कशाला माझा जीव खायला लागला? हे मंदिर दिसतं का मागचं त्याचं सगळं मला काम आलं या वायरिंगचं. तरी मी तुमच्याकडे आलो मला पैसे द्याचाल म्हणून. या मंदिराचं काम मग तुमच्याकडे? भिवाई मंदिर महाराष्ट्रातलं प्रसिद्ध मंदिर आहे. भारतातनं लोक येते ती आणि तिथं बाळासाहेबांचं काम करायला किती पुण्य आहे. काय पाण्यातून वायरिंग करणार का काय त्याचे तुम्ही? हाजीरपणा करणार का? माझ्या रक्कम द्या मग. अहो चला आपण बाकीची कामं करू राव. कामाला प्राधान्य द्या राव. नका चला तुम्हाला साहेबाकडे नेतो. वायरमॅन आपले काय करू दिवसभराची सगळी आधी कामाची लिस्ट काढा. दोघं सगळी दिवसभर कामं उरकू आणि मग पैशाचा हिशेब घेऊ. पण मला रक्कम द्यावा लागेल. ऐका आता मला काय गाव पेटलं होतं का? एवढाच एक कारागीर मला भेटलाय अख्ख्या गावात. अहो मला धरायला लागतं. थांबा की जरा. मोठा मी आहे तो मला. अहो बाळासाहेब व्हायच्या खडकात आम्ही लहानपणी गेले आमचं. अहो तुमचं गेलंय त्या भिवाईच्या खडकातच तुम्ही मला गाडाल हो. एखादा दगड घ्या आणि टाका डोक्यात माझ्या. थांबा की बाळासाहेब थांबा. सावकाश चला सावकाश. काय कारागीर भेटलाय? अरे कारागीर. वायरमॅन का आता कुठे जायचं आपल्याला काम करायला? तिथे राहू द्या तुमचं काम. 5 वाजले नाही पैसे मागायला लागलं आणि तुम्हाला कामाला नेतो बघा. धरा मला चाललोय खाली. धरा अहो धरा की. मी बोलवायचो काय तुम्हाला कामाला मला द्या म्हणून? वायरमॅन का धरलंय त्याला? मी अरे भाऊ आज कामाला वायरमॅन बरोबर. काय बोलतो? रात्री जाल तर मला बोलवायला म्हणलं उद्या माझ्यावर मदतीला गडी पाहिजे कामाला या म्हणून. तू हुडकत होतो मला. कामाचा माणूस बर का? मी येत नसता रामभाऊ तुझ्यावर आज वायरमॅन. लय कामाचा माणूस आहे. ऑन ड्युटी मी. मला खात्री बाळू हातात घेतलेलं काम तडीच नेतो. मला अनुभव आहे. अहो काय तुमचा तडीच नेतो ना अनुभव तुम्ही सांगताय मला. सगळे उलटी कामं करायला लागलाय हा माणूस. तुम्ही तुमचं तोंड असं करापल्या भाकऱ्यासारखं काय सांगू राव तुम्हाला? वर चढू का काम करू का काय ह्या माणसाकडे लक्ष देऊ मी? सांगा बरं. वर वायरिंग करायला लागलोय आणि हा माणूस खालून म्हणतोय वायर हातात धरून फ्यूज टाकू का म्हणून. 1.5 मिनिट ह्या माणसाला खाली बसवा ना. त्याला असं वाटायला लागलं की मी 1.5 तास बसलोय म्हणून. तुम्ही त्याकडे फ्यूज दिलेत कशाला? अहो दिलेत कशाला? का हातात वायरी बघितल्यावर फ्यूज टाकायचा असतोय का? पिशवी सांभाळायला मी दिवसभर. अहो 1 मिनिट सुद्धा नाही झाला. बरोबर आहे. त्या असणाऱ्या वायरीला करंट येतोय नाही येतोय तुम्हाला पण कळलं पाहिजे ना. ठेवू टाकल्याशिवाय कसं कळणार? अहो जीव जायचा की माझा. काय जीव जायचं म्हणून सांगतो. 17 माणसं कामाला ठेवली तरी काही उपयोग नाही तुमचा लाईटीचा. लगेच लाईट जातो. रानामध्ये जाऊच तो लाईट आली मग रानामध्ये गेलो की लगेच लाईट गेली. खटका पाडलाच लगेच. घरी ये जा करण्यापेक्षा तिथं रानातच बसत जाणार घटकाभर. तिकड मी लक्ष होईल. काय म्हातारीचं तोंड सारखंच बघावं असं नियम होईल. मग ही काय काम करतं लाईनमॅन? अहो 15 दिवस 8 दिवस बिलाला थांबत नाही ती. मी कसं थांबणार? माझे वरिष्ठ थांबले पाहिजेत ना. ह्या माणसाला मी कारागीर म्हणून घेऊन आलो. मग वरिष्ठाला कळत नाही का आमचे पिकं काढाय लागली उगा? आणि बाळासाहेबांना नाव ठेवतो. सगळ्या कामामध्ये तरबेज माणूस आहे. या ठिकाणी याद राखा. देवीच्या साक्षीने तुम्हाला सांगतो कामावर जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर तुम्हाला मी कामावणी काढून टाकेन. अहो माझं लक्ष आहे हो. पण ह्या कारागिराचं 1 मिनिट नाही झालं लगेच हे माणूस 100 रुपये मागायला लागले. शेतकऱ्यांचं पीक पाणी अडचणीत आलेलं असताना तुम्ही लाईट का नाही देत? अरे भाऊ माझं काय म्हणणं आहे? मी काय तुम्हाला पाहायला नव्हतो आलो. मला काम द्या. तुम्ही बोलवा. पटत नसलं 400 रुपये घ्या. माझा मी घरी जातो. मीटर चालू मित्राचा. पैसे द्या. द्या पैसे द्या. तुमची लाईट का नाही बेभरवशाची आहे. नदीला मात्र पाणी चांगलं आहे बरं का. शेतकऱ्यांनी पाणी वाचवलं पाहिजे तर कसं शेतकरी बघा समृद्ध होईल.
तुम्ही पण जरा पाण्यावर लक्ष द्यावं बरं का. सासरे बुवा गावात प्रसन्न वाटतंय का नाही? एक नंबर. तुम्हाला लय वेळा सांगितलं, तुम्हाला नाही तिकडे करमलं ना डायरेक्ट यायचं लिक इकडं, 2-4 दिवस मस्त पैकी राहायचं, आराम करायचा आणि जायचं. म्हणून तर तुमच्या मागं लागतो ना की मला जरा गावात फिरवत जावा. आता तुम्ही बेवाई मंदिरला म्हणला का दर्शनाला जायचं, लग्नाच्या वेळेस तुमच्या आलो होतो त्याच्या वाटतं येते बघा. देव दर्शन घेतलं की जरा भारी वाटतं बघा. अहो बाळासाहेब, नियम काय मी तुम्हाला सांगतो बघा. मी माझ्या वरिष्ठांना सांगणार की मी हाताखाली एक कामगार घेतला होता, त्या कामगाराची माहिती वर देणार, मग त्याचा पगार 1 तारखेला येणार, 1 तारखेला मिळतील हो तुमचं पैसे. आणि 1 तारखेपर्यंत मी काय मती खाऊ का? मला बाजरी नाही घरी खायला, संध्याकाळी जेव्हा बाबा म्हणतोय 1 तारखेला 400 रुपये. काय झालंय? सुभाषराव बरं झालं आलो तुम्ही राव. थांबा मी सांगतो. अहो कामगार म्हणून ह्या माणसाला मी नेला. नियम आमचा काय की वरिष्ठांना मी ह्यांची माहिती देणार का नाही, मग ह्यांचा पगार 1 तारखेला येणार, जो काय ठरलाय तो ह्यांना देईल की मी पगार. अहो हे रानातला काम करणारा माणूस लाईट बोर्डात कसं कामाला घेतला तुम्ही? तुमच्या खिशातलं द्या की तो पण आल्यावर घ्या तुम्ही कट करून. काय माणूस आहे राव, मी ह्या माणसाकडे लक्ष द्यायचं. पाटील म्हणते ते बरोबर. हा हिशोब थांबा पाटील, मी नाही मिटवतो हिशोब करा. अहो हिशोब करा त्या माणसाचा. चला हा देऊन टाका. कधीपासून कामाला तो? अहो हिशोब म्हणजे काय 1-2 महिन्याचा हिशोब आहे का काय राव? अहो कसला हिशोब आहे तुमचा? किती मोठा हिशोब आहे असा राव तुमचा? अहो साहेब त्याचा हातावरचं पोट आहे बाळासाहेबाचं. अहो हिशोब बाजरी नाही म्हणा घरी खायला. हा बायका पर उपाशी मारसेली. तुमच्या डोक्यात टाकू. पैसे द्या. अहो, द्या पैसे द्या. अहो तो माणूस 1 तास फक्त आला होता. 100 रुपये द्या. 100 रुपये द्या त्याला. अहो मी माझ्या त्याच्या नाचे लोक लागू. काय दुसरं काम आहे गावातलं. अहो मला कसला काम दिवसभर हे परत फसवत्यात. अहो कसलं वापरून घेत्या दिवसभर मदत केली पाहिजे म्या. अहो कसला काय ह्याच माणसाकडे मला लक्ष द्या. 100 रुपये द्या की. द्या की. गरिबाचे पैसे द्या. अहो कसला गरीब माणूस ह्याच्याकडे लक्ष द्यावं लागतंय मला राव. तुम्हाला विषय माहित नाही, एक तर अर्धवट विषय आणि त्यात तुम्ही अर्धवट देऊ दे. 100 रुपये द्या आपलं. अहो, माझ्या पदरचं द्यायला लागलोय राव. द्या. द्या. अहो तासभर पण काम केलं अहो खाली हात पाठवून नका पटकन फुटका पाडा. हा बोल की विद्या. हा काय आता लगेच? अरे पण काय महत्वाचं असलं तर फोनवर बोल की. एवढा अर्जंट आहे का? काय रे. बर ठीक आहे. ऐक. हां ते स्टँडच्या समोरचं हॉटेल आहे ना, तिथं येतो, पण मला जास्त वेळ नाही. अरे पण तो फोनवर सांगितलं असतं तरी कळलं असतं ना मला. ठीक आहे, समोरच येऊन बोलायचंय तर येतो. हां स्टँडच्या समोरच्या हॉटेलमध्ये भेटू. हो येतो, थोड्याच वेळात येतो. हो. अरे काका पेटून आमची पिकं जळाली पिकली तेव्हा काय नाही तुम्हाला घाम सुटला. हो पाटील ऐका, वाद घालू नका. आपण संध्याकाळी सगळे बसू आणि व्यवस्थित व्यवहार मिटवू. बसायचं कशासाठी बसायचंय? मिटवलं मी. हिशोब झालाय बाळूचा. झाला. बरं बाळासाहेब, सासऱ्यांना तेवढं घरी सोडता का जाता जाता? कशाला आणले? आणि मी वायर बिल बर कामाला आहे की दिवसभर. हिशोब झाला का बस? नको मी घरी जाऊ. कशाला आणले? देवदर्शनाला. तुम्हाला वाटतंय की देवदर्शन झाल्यामुळे ह्यांच्यात फरक काय पडेल? नाही म्हणजे प्रसन्न वाटेल हे असं वाटतंय का? ठीक आहे सासरे भाऊ, बाळासाहेब तुम्हाला सोडताल. बाळासाहेब व्यवस्थित सोडा त्यांना. तायडी ओरडेल की तुम्हाला सांगितलं तुमची पाठ सोडायची नाही. माझं एक महत्वाचं काम निघालं मामा. अहो तायडीला काय सांगू मग मी? मी सांगतो. हितनं दर्शन घ्या. बेवायचं चांगलं म्हणा. बेवायचं चांगलं म्हणा. मामा चला. चल. तासभर पण नाही झालं बाळासाहेब. 100 रुपये. काय पाटोळे साहेब तुम्ही पण. हा माणूस रानातली कामं करणारा माणूस बाळासाहेब, आणि तुम्ही असल्या धोक्याच्या ठिकाणी लाईटच्या ठिकाणी कशाला आणलं बरं अहो, का? या माणसाला पकड मागितली तर वायर देतोय. चिकटपट्टी मागितली की सुतळी देतोय. असला कामगार असतोय काय? बरं जाऊ द्या. ऐका की तंटाला डेंजर आहे. बाळासाहेब सोडणार नाही तुम्हाला. मीच तंटा मिटवू शकतो, पण तुम्हाला एक माझं काम करावं लागेल. आता तुम्ही काय मला सांगायला लागलाय राव? 15 मिनिटं वेळ काढायचा आहे तुम्ही. परत माझं असं काहीतरी खरडपट्टी व्हायची हो. 15 मिनिटं वेळ काढा. काही माहिती आहे का, अचानक काम मला निघले फलटणमध्ये, जावं लागतंय मला. आता गाडी घरी गेले की बायको म्हणणार कुठं चाललाय, काय चाललाय. मला सोडून फक्त या की तुम्ही. काम आहे काम आल्यावर करा की 15 मिनिटांनी. मग बाळासाहेब चला सगळीच अशी मला भेटतेत बघा. चला जावय बापू पण असं करतात.
जबाबदारीने आणतं आणि मला असं कुणा पैसे पण सोडतं, मग तायड्यावर लय परत बोंबलते माझ्या नावानं, माहितीये का? कोणा पैसे म्हणजे आम्ही बोलतोय काय? कोणा पैसे म्हणजे तुमच्या तुम्ही जावा घरी. नाही तसं नाही हो. सुभाषरावचा सासरा म्हणजे आमचा सासरा असल्यासारखे, वहिनींचा बाप म्हणजे आमचा बाप असल्यासारखे नीट नेटकं नेतो राहो तुम्ही. पण ती सुभाषराव कुठे गेलं सांगितलं पण नाही, जावं बापूने असं नाही केलं पाहिजे राव. त्याला तेवढीच काम आहेत काय? अख्खा गावचा बोज आहे त्यांच्यावर. माणूस कसं सण करतो ते त्याची त्याला माहिती. सुभाषराव आमचा नसताना याड लागला असं गावात ईडी झाले ते लोक. बरं मी बसतो मी बसतो. दुबईमध्ये आला का? आता सांगतोय नीट नाही राहा का तुम्ही? नीट नाही राहा असेल तर बसलो ना तुम्ही? बसलो होतो राव. बस तुम्ही मामाराव माझ्या डोक्याला लय ताप केलाय. काय माणूस आहे काय? मला वाटलं मी माझं टेन्शन बघू तुमचं त्याच बघू. मला सोडा की मग लवकर घरी. लवकर हळू राव. अयो मामा मामा आय आय मामा. एक नंबर आहे हॉटेला. हा ते वन होती बघा. दिवसभर फिरून भूक लागती हो. वायरमन कसं पाणी कसं लागलं? पाण्याची चव अख्खी भारी आहे. जेवण काय असेल राव. नाद खोळा. पाटोळे जेवण दुसऱ्या हॉटेलमध्ये करा जाऊन. माझे महत्वाचे गेस्ट येणार आहेत, महत्वाची मीटिंग आहे इथं. म्हणजे मी इथं जेवायचं नाही? दुसरे हॉटेल आहेत की तुम्हाला. मी जाऊ? मग फक्त मी सोडायसाठी आणलं होतं तुम्हाला. तुम्ही काय म्हणला माझं पण काम आहे तिथं. खाऊ देखील का 2 घास? नाही ती समोर एक हॉटेल चांगलं आहे तिकडे जावा. ते महत्वाची गेस्ट येतात. तो एका बिझनेसच्या संदर्भात मीटिंग आहे. हो भूक लय लागली सुभाष. जावा की पाटोळे. होते ते पैसे राव ते बाळासाहेबाला दिले. पैसे नाहीत लागा 2 घास खाऊन. संध्याकाळी जेवायला जायचंय आपल्याला. आपण जेवायला जायचंय लाट्याला मासे. आताच बघा संध्याकाळचं कोण बघत बसलंय. सगळे म्हटलं कोणतरी चांगलं भेटल. सगळे या माळाचं म्हणीत. Hi baby, how are you? How are you? I learn Michael Jackson and Bruce Lee. You know? काय म्हणताय मामा तुम्ही? मी सुखा समाधान बोलायला लागलाय. मी तुम्हाला मायकल जॅक्सन आणि ब्रुस ली शिकवतो. यू राईट हँड. आऊ आऊ. लेफ्ट हँड. आऊ आऊ. You know. यायला सुभाषराव सासरा बजेट डोक्याचा कशाला गावात आणलाय कोणाचा घ्यायला काय माहिती. काय ऊन आहे. अरे पाण्याचा तांब्या तर नवरा आल्या हातात घेऊन थांबावं. मोबाईल पुढे ठीक आहे खिशात. फोन दिसले नाही माझे. किती फोन केले? फोन होय. अगं काय झालं एवढी महत्वाची मीटिंग होती मला फोनच उचलता येत नव्हता. होय का? हो बरं जाऊ दे. जेवायला वाढ लय भूक लागली आहे. आणि पप्पा कुठे? पप्पा तुमच्याकडे गेले जाताना पप्पा कुठे आहेत? आले नाही तो अजून मामा. किती वाजलेत बघा. पप्पा कुठे आहेत? अगं मी
बाहेर गेलो मिटिंगला आणि बाळासाहेबांना म्हणलं घरी नेऊन सोडा, म्हणजे अजून आले नाही तुम्ही ते. पप्पांना शोधून आणा पहिले, एका मिनिटात जायचा. पप्पांना घेऊन ये पहिले तुम्ही. काय वाटतं का जीवाला थोडं सुद्धा? जात्रा सांगून गेलते ना मी तुम्हाला. अगं मग तुला, अगं मग तू कशाला माझ्यावर लावलं दर्शनाला? काय तुम्ही माणूस आहे का काय? माझा आता बीपी हाय झाले बरं का, मी सांगते पटकन पप्पाने घेऊन ये लवकर. बरं मी काय म्हणते अध्यक्ष, अरे काय झालं मामाला? अहो काय झालं म्हणजे कधी पहिलवान होतंय? अरे कोल्हापूरचा पट्ट्या आहे का? काय पैलवान आहे. पण होतंय. मामा मामा मी आहे मला कुठं काय अहो काय कळते का ना तुम्हाला? हे सगळं तुमच्यामुळे झाले समजलं का? अहो अध्यक्ष मायकेल जॅक्सन सारखं पण तुम्ही माझ्या पप्पाला कुठून नेलं ते सांगा मला पहिलं आता. अहो ते जाऊ द्या, ब्रुसली सारखं बी करते. अध्यक्ष अध्यक्ष ह्यांना मोकळं सोडत जाऊ नका. अहो मी काय म्हणतो अध्यक्ष, मी काय म्हणतो तुम्हाला, पाहुणे जर सांभाळा होत नसत्याल कशाला गावात बोलावता तुम्ही? बांधून घाला राव, खरंच बांधून घाला. जातो आम्ही जर नसतो आलो ना काय आवाज आली असते तर तुम्हाला कळलं असतं. बघितले पण असलं येणं आपली आपदा करून टाकली ना. मोडल ती करायला काही हे सगळं तुमच्यामुळे झाले सगळं. तुम्हाला सांभाळायला येत नाही. नाही तुम्हाला ना माझे पप्पा घरात आलेले बघवतच नाही. तुम्हाला बघवतच नाही. बघवतच नाही तुम्हाला. चला घरामध्ये. भांगो अहो चष्मा काढा. आपण माझ्या मैत्रिणीच्या घरी चाललोय. एवढा नट्टापट्टा करायची गरज नाही. ऑर्डर झाली का कमी? भांडराय ना बाबा, चष्मे नाही लावताय. कमी झाली का? लय लागली बघा हर्षद. बर सांगायलाच विसरलो तुला. हा सेंट कुठे गेला काय? ते मैत्रिणीच्या तिकडे आपण 2 दिवसांनी जाऊ. अचानक मीटिंग लागली. काही सांगायचं नाही. मीटिंग सगळं कॅन्सल. 2 दिवसांनी मीटिंग करायची. अगं तिथं मी आवरून बसली बस. मोठे मंत्री येणार आहेत असू आणि दे. माझ्या कामाचा एवढा त्यांच्या समोर होय ना, ते नंतर 2 दिवसांनी बघू. मीटिंग नाही. आणि मी जर लवकर आलो ना तर आपण दुपारी म्हणलं तर मैत्रीच्या तिकडे जाऊ. हा समजून घे जरा. तू नाही समजून घ्यायचं. थोडी जास्त थोडी कमी. नाही लावा तिथं हे पण ठेवले परफ्यूम मारा. ही लावा की. बर बहुतेक जेवण पण करून येईल. हो चालते जावा. मग काय म्हणतात जावाय बापू? अण्णासाहेब कशी काय शेती? शेती तशी बरी बर का, तेवढं मन असं सखोल अभ्यास करून शेती नाही होत. राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इथं आलते. हो त्यांनी सुद्धा माझ्या शेतीला नावाजलं. बर त्याच्यामुळे तुम्ही माझ्या शेतीला तुमच्यासारख्या माणसांनी नावं ठेवले मला काय फरक पडत नाही. तज्ञ लोक चांगले म्हणतात ना, मग किरकोळ सटार फाटारचा काय मला काय फरक पडत नाही. नावं नाही ठेवीत बर का, पण नाही म्हणावं अशी नाही. आम्ही करत होतो तशी तर नाही. तुमची तर लय भांगार नाही विचारताच मी सांगतो. लय भांगार मरणाची भांगार शेती. कांग्रेस वाढलाय, पांढरी पडली शेती बेकार. नाही तुम्ही शेजाऱ्याची पाहिली असेल, आमची नसन पाहिली. तुमचीच तुमच्या सातबाऱ्यातली मला सगळी ए टू झेड माहिती आहे. बरं अण्णा लय तज्ञ असल्यासारखं समजत जाऊ नका स्वतःला. हाय आपली बुद्धी तेवढी तेज आहे. एक जर प्रश्न टाकला ना, एक जर प्रश्न मी होत्याचं नव्हतं करीन. कायच 0-0 बोफळा मार्क मिळतात. अहो MPSCत पहिला नंबर काढलेला माणूस आहे मी. काय प्रश्न विचारून विचारणार आहे तुम्ही? काय अण्णा बोलताय? MPSCला ग्रॅज्युएशन लागतं. 10वी पास नंतर तुम्ही मिलिटरी भरती झाला आम्हाला माहित नाही होय. काय केलं ना मी MA. अवघड आहे बाबा. तुम्ही तर जावयापेक्षा बॉलिंगला फास्ट निघाला. बॉलिंग ऐका, एक प्रश्न आहे, घरगुती प्रश्न आहे, गावागावातला प्रश्न आहे, तुमच्या आमच्या आजूबाजूचा प्रश्न आहे. तुमची बुद्धीची या ठिकाणी परीक्षा घेतो, कसोटी. एक नाही 10 प्रश्न विचारा.
तर अण्णा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे हा की माझ्या कोंबडीने हा तुमच्या खुराड्यात येऊन अंडी जर घातली बर तर त्या अंडी कोणाची? कोंबडी कोणाची? कोंबडी माझी अर्थात रामभाऊची. खोराडं कोणाचे? खुराडा अर्थात तुमचं. कोणाच्या हद्दीत आहे ते? तुमच्याच हद्दीत आहे. आता आमच्या हद्दीत असल, आमचं खोराडं म्हणलं आमचं झालं की. नापास, 0 मार्क मिळाली. बालिश उत्तर, बालिश. अंड हे कोंबडीचं असतं. शुल्लक प्रश्न म्हणे मी MPSC द्यायला चालू नापास, फेल. अण्णा ह्यो कोंबडा का पळतोय? एवढा का आला बिगी बिगी? भाऊ अण्णा गणा जेव्हा बघाव तेव्हा सिंह मागं लागल्यासारखं काय रे पळत असतो? सिंह मागं लागलेला चांगला भाऊ, पण हे अशी लांडगीत ना गावात, त्याच्यामुळे आपल्या ह्या गावात थांबायचंच नाही. का लय लय म्हणलं? कोण काय म्हणलं? अख्खं गाव कोल्या कुत्र्यांचं झालंय अण्णा. आपला अण्णा मी बॅग भरतो आणि सोनाला घेऊन निघून जातो आपल्या गावात. झालंय काय? काय व्हायचं राहिले अजून भाऊ? काय व्हायचं राहिले? झालं की लग्न तुझं? आता काय व्हायचं राहिले आता? त्याच्यामुळेच तर बेकार वाटतं, लग्न व्हायलाच नव्हतं पाहिजे. अहो भाऊ, नवीन नवरा बायकोला आयफोन गिफ्ट, आयफोन लागला त्यांना. लागू दे की मग. तुला माहिती का एखादा आयफोन? काय करायचंय? हा ही होतोय का वापराय मला कामामुळं? ही वाचा, घटना वाचा, कुणाला आयफोन लागलाय ती, आणि दाम्पत्य कोण आहे ते पण बघा. त्याची काय झाली मला काय कळणार. बघा की आता वाचा. विश्वास सुद्धा बसला नाही राव भाऊ माझा. बघितलं का अण्णा? माणूस आहे का हैवान? अहो एवढं आमचं भाव अमेरिका म्हणू नका, पॅरिस म्हणू नका, नाही त्या देशात जाऊन आलं, पण कधी कधी कुठल्या बाईला बळी नाहीत पडलं. हा, तुम्ही घरी जा तुझा अण्णा, घरी जा. शहानिशा करा, याच्या मनावर परिणाम होईल. चल बाबा घरी जा. अरे लपडे करताय काय? नीच, घरच्यांना फसवताय, सज्जनाचं आव्हान ताय, नालायक. बाळो रानात या. काय उचलय का माझी? लपडा सदन आहे, लपडा सदन, ताबडतोब या. मी झाडाखाली आहे. यायला नसलेला डोक्याला खुराक आलाय ग. आता ह्याने कशाला बोलायला कोण? ए रामभाऊ, काय कोण काय इथं बसलाय रामभाऊ? बस पाटील बस. पडेल बस पाटलांना कशाला आणलं? कशाला तिथे बसलो होतं. मी म्हणत होतो तुमच्यात तुम्ही घरी जावा, माझ्या मागाले काम आहे म्हणजे मला यायचंय, मला घरी जावं वाटणार. त्यांच्या बालमनावर काय परिणाम होईल? काय बालमनावर परिणाम होईल? बातमी ऐकल्या? बाल म्हणावे कसले बातमी आले? ब्रेकिंग न्यूज. ऐकावे ते नवल, वाचावे ते नवल, पाहावे ते नवल. बघ नवलाई, बघ की तू उगाच बोलावले. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडल्यामुळे ग्रामपंचायत इलेक्शन मध्ये हार्दिक पांड्याचा धुमाकूळ. ए बाळ्या, गाणी रिमिक्स करतात तसं बातमी मिक्स कर नको. नीट वाच बाळ्या. कोणची वाच हे. अहो मेहरबान की म्हणला नाही, तंटामुक्ती अध्यक्षाचा पोलीस पाटलाचा गावामध्ये धुमाकूळ. नीट वाच. नव दाम्पत्यास आयफोन लकी ड्रॉ मध्ये लागला. लागला की झालं का समाधान? झालं का समाधान? मग अंगावर काय झाले? अरे फोटो बिटो बघशील का नाही? हा हेडिंगच वाचतो नुसतं. आता सुभाषरावला फोन लागला. दाखवा. सुभाषरावला आयफोन लागलाय. सांगितलं का बघा आपल्या माणसाने? आपल्या पार्टी फिक्स झाली बरं का बाळासाहेब आपली. घ्या सरचा फोटो आलाय. गोष्ट हाताने कावळा त्यांनी हाताने पार्टी द्यायची ते. बाळ्या तुझं ज्ञान बिन गेलंय का? मला वाटलं पाटील हुशार असतात. पण ती ही कोण आहे सुभाष शेजारी? हा ही बघ कुठली बाई? पाटलांना कळते ते तुला कळा नाही. गुरुबाई असेल. ए ते काय मोबाईल आहे वय फोटो मोठा करायला? ही त्याची मैत्रीण आहे सुभाषरावची. द्या सुबूजी म्हणते रे ही द्या. लग्न केलं काय? मला टेन्शन झाले. दाम्पत्याला माणूस गावात वेगळं दाखतो, तिथं वेगळं वागतो. कसं करायचं बाळू? एवढं मी देश परदेशात फिरतो, पण असं चुकीचं कधी वागलो नाही. पाय घसरू दिला नाही. परदेशात पाय तुमचा घसरला नाही.
आणि ह्या गाड्याचा आपल्या गावात कसा सरतोय म्हणजे काहीतरी बघितलं पाहिजे काळाबाहेर आहे का ह्यांचं विश्व डबक गाव मध्येच विश्व मानतात. म्हणजे मला सांगा पाय घासाला म्हणजे नेमकं काय झालं सुभाषरावकडून? अरे भलत्याच बायचा फोटो आलाय तुम्हीच की म्हणला आणि तुम्ही दाखवला ना आम्हाला जिचरा परत. बाबो आता काय करायचं? आणि सुभाषरावांना कसं काय 55-60च्या पुढे गेला पाय का सरला त्यांचा बा म्हणजे वाया गेला की. अव काल परवा सुभाषरावचं सासरं भेटलं होतं त्याच्या बी डोक्यावर परिणाम झालाय. आता सुभाषरावचं ही लपडं आणि सगळं पेपर आउट झालं. गावचं नाव गेलं तंटामुक्तीचं नाव गेलं सगळंच गेलं. आता अहो तुमचा मित्र आहे तुम्ही बघायचं मला या भानगडीत पडू नका. आपल्या घरी गेलं पाहिजे त्यांच्या. अहो तुम्ही जावा घरी. सुभाषरावची बायको किती झाड आहे तुम्हाला माहिती आहे रामभाऊ. असा पदर खोचती ना अंगावर येते ती. तुम्ही आहे की डालू म्हणून? नाही नाही डालू म्हणून आम्ही पुढे करतो की नाही नाही गाव पुढे आहे मी पण ती सुभाषरावच्या मंडळीच्या पुढे नाही बाबा आपण. नाही नाही लय जहाल बाई चला की जाऊ मिटवायला. असलं वाईट वागायला आवडतच नाही. ती पतिव्रता बाई आहे आणि सुभाषराव असं लपड करून बसलाय. एक काम करा साधे हाजीमत नाही आता सुभाषरावला समजाय जाऊ पाटील आपण. ती तुमचा मित्र आहे तुम्ही दोघांनी बघायचं मला त्या भानगडीत घेऊ नका. माझ्या काय लक्षात घरी काय अंडी घालताय? नाही मी घरी बी राहणार नाही. मी हाँगकाँगला जाणार माझे मेन्यू करून जायचं. लय इकडे उन्हाळा चालू आहे. अरे अरे मिटवायचं म्हणलं की असं पाय लावून पडणं योग्य नाही. पाय लावून पडलं अहो आम्हाला सांगायचं तरी लाटरी लागली का काय झाले काय झालं. हा आम्ही त्या सुखदुःखामध्ये सुभाषरावच्या नेहमीच आम्ही लागतोय. तुम्ही आमच्याकडे येणार नाही. मग मला अंधारात ठेवून हे सगळे केले बघा तुम्ही. गेट आउट म्हणायची काय गरज राहती. चांगल्या ठिकाणी माणसं थांबतात असं लपडीच्या ठिकाणी थांबत नाहीत. तुमचा मित्र आहे तुम्ही बघायचा. गेट आउट इन माय शेती. ऐकावते नवलच. गेल्याच आठवड्यात केळीच्या सालीवरून घसरून पडली. 2 दिवसापूर्वी म्हशीच्या शेणावरून घसरलं. अरे किती वेळा घसरणार किती वेळा सावरणार. होय रामभाऊ लग्न केलं काय दोघांनी? दाम्पत्य कसा शब्द आला छापून? दाम्पत्य हा शब्द नवरा बायकोलाच असतो. त्या बाईचं काय चुकतं? सुवर्णा वहिनींचं चुकतंय काय? आयला हे आपल्याकडे असं नाही लागा करणार मला वाटतंय. तुला काय वाटतंय? ती बिचारी सारखी सुबू 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 सारखं सांगत असते. मला तर वाटतं घसरला बरं का पाय. बरं का तिला सुंदर आहे फोटो छापून येईल म्हणून ही नेली असेल बाय. खरी बायको काय आलीच ना उजेडात. आता हे जाऊ म्हणणं काय तुमचं मला कळू दे. म्हणणं नाही आपण जाऊन समजून सांगू. कोणाला? सुभाषरावला. सुभाषराव ह्या पेपरचं काळं कोळसं करा. मी अख्ख्या संपादक विभागाला फोन करून म्हणतो छापाय थांबवा. छापून बाहेर पडले पेपर छापाय पेपर वाटायचं थांबवा. ही कुठं आम्हाला पडला काय? आमच्यापर्यंत आलेले पेपर जप्त करा. माघारी परत एजंट फिरवा. आपल्या सुभाषरावची आबरू जाता कामा नये. अरे पण आयफोन जिंकला सुभाषरावने. मटक्याचा नाद लागला का त्याला? कशात निघाला? आई म्हणते फोन दे तर देत नाही. इथं आयफोन लपडे कर. चल चल बघत बसू बाळ्या. कुठे देतो? चल के त्याला गाठू के अध्यक्षाला. अरे आपला मित्र असला तरी वहिनीची बाजू घ्यावा लागला आपल्याला. काहीतरी मार्ग काढावा लागलो. हितनं उठ हितनं. पाटील गेलं पळून. आता तू पळू नको. चल तुझी साथ सोडील रामभाऊ मी. चला भाडो चल. का मामा बरेत का? जाऊ बापू. हा जाऊ बापू तुम्ही खरंच धन्य आहे. काय झालं मामा? माझी पोरगी देताना तुमच्या घरात अहो तुमच्या गावातली माणसं म्हणत होती पोरगी देताना 100 वेळा विचार करा. पण माझ्या मनाने विचार केला आणि मी तुमच्या घरात पोरगी दिली आणि तुम्ही जावई म्हणून मला लई आवडलात. त्याचं काय मामा आता काढलंय तुम्ही? हो तुम्ही या पंचक्रोशीत नाव एकदम रोशन केलं. रोशन तुमच्या सासऱ्याचं तुमच्या घराण्याचं नाव रोशन केलं. तुमच्यासारखा जावई तुमच्यासारखा पोरगा सगळ्यांना मिळाला पाहिजे. सगळ्यांना. मामा झालंय काय? हो हे बघा तुमचा फोटो पेपरमध्ये आलाय. पेपरमध्ये अहो सगळ्यांना जावई तुमच्यासारखा मिळाला पाहिजे. हो
अहो तुम्ही पंचक्रोशीत गाजलाय, अहो तालुक्यात गाजलाय, जिल्ह्यात गाजलाय, सगळ्या महाराष्ट्रात गाजलाय. अहो आता 7 समुद्रापार तुमचं नाव जाणार. अहो फोटो आलाय तुमच्या पेपरात, फोटो. अहो तुमचा फोटो आलाय, फोटो. अहो थांबा की, अहो एवढी मोठी आनंदाची बातमी काय माझ्या पहिल्यांदा लिकीला दाखवतो. अहो लय खुश होईल पोरगी. पोरगी आनंदाने उड्या मारेल. अगं तायडे, अगं तायडे मामा. ए पोरा नीट चालत जा की जरा, तुला अक्कल बिक्कल आहे का रे? हा अहो मी चाललोय राव पुढे बघत. कोण? मी पुढे बघत चाललोय या. मधनं कुठनं उचलून निघलं. अहो इथं गेल तो राव अध्यक्ष, पण इतक्या गडबडीने चाललाय कुठं? काय नाही, हे मोडा कशाला घालतो? हा अहो चांगली विचारतोय राव, कुठं चाललाय? काय नाही, मोटरची लाईट आली म्हणून पळत चाललोय मी. नाही 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 नाही, तुम्ही दुसरीकडे चाललाय कुठतरी. अरे नाही बाबा, तुम्हाला मोरा घरी लपड बिपड नाही केलं, इतकं फास्ट आलाय. कळतं का तुला? काय आम्हाला माणसाला कसं बोलतोय ती? नाही आम्हालाच कळतं का नाही? का नाही छोट्या लय विश्वासातला माणूस आहे तो. ऐक की, मोटरची लाईट आली, मी चाललोय, पण मी तुला धडकलोय, मी तिकडे रानात गेलो म्हणून नको कुणाला. मी कशाला म्हणतोय? पण तुम्ही अध्यक्ष, मी तुम्हाला ओळखलाय चांगलं. तुम्ही गावाला दाखवता एक आणि करता एक. तुम्ही लय लपडे बाजू. इकडे लवकर, इकडे लवकर. अगं लई आनंद झाला आज. अगं तुला सांगू का, अख्ख्या गावाला तू का नाही जेवण घाल, पेढ बनव, फटाके वाजव, रांगोळी सगळीकडे टाक आणि सगळ्या त्यांच्या मित्रांनी का नाही पार्टी दे. सगळ्या पैपोण्यासनी बोलव, पत्रिका सगळीकडे धमाल करायची. अगं अगं आपल्या जावयाचा पेपरात फोटो आलाय, फोटो. अगं एवढा भारी पाहिजे. बघ तरी फोटो, बघ फोटो, बघ फोटो, बघ. आज आनंदी आनंद झाला, किती सांगू मी सांगू जगाला. जावई बापूंचा पेपरात फोटो. जावई बापू गेलं चुलीत. जावई बापूंचा पेपरात फोटो आला. अगं पोरी, मी तर बटाटा सोलतो या का कांदा चिरतो या? अगं कांदा चिरत असतो तर मला कळलं असतं तुझ्या डोळ्यात पाणी येईल म्हणून, पण पाणी यायला काय झालं? अगं एवढी आनंदाची बातमी आल्या, पेपरात बघ जावायचा फोटो आलाय, तरी पण रडायला काय झालं? हा काय झालं सांग बरं? अगं मी ह्यानं का नाही अख्ख्या गावाला जेवण घालणार आहे, जेवण. सगळे मित्र पाहुणे बोलवणार आहे. अगं जावायचा फोटो येणं म्हणजे काय चेष्टा नसती. बरं जावाय बापू आहेत तरी कुठं? तुमचा जावाय बापू गेला पळून. काय? हो गेला पळून. अगं पळून गेलं नसतील, पेढा आणायला गेलं असतील. पेढ पेढा आणायला गेला असतील. अगं तुला लय आनंद झाला असेल. अगं त्यानं हार फुलं आणायला गेले असतील, तुला कळत नाही. बरं का रडू नकोस पुरी, हारच का नाही आता रांगोळी टाकायची आपल्याला, रांगोळी. त्यांचे मित्र परिवारात येतील बघ. पप्पा तुम्ही फक्त 10 मिनिटं शांत बसा, माझं डोकं फुटायची वेळ आली. फक्त 10 मिनिटं शांत बसा, मग आपण बोलू. त्यांची वाट बघत बसूया, तोपर्यंत मी बटाटे चिरतो. हा अहो काय भाऊजी, काय झालं? अख्ख्या संसाराचं वाटोळं झालं माझ्या, काय सुद्धा राहिलं नाही. डोक्याला नुसता ताप झालाय. घरात काय घडलंय? इथं पिपाने वाजवताय काय? एका झापडीचा उलटा पालटा करेन. शेणपाला करतो काय रे? घरात झालंय काय? काय रे बघ, अनोळखी माणसं मला किती त्रास देतात तिथं. मला भाऊजी काय तुम्ही चेष्टा लावली का काय लावली मला ते सांगा बरं. वहिनी कुठल्या तोंडात तो माझं? मला एक सांगा तुम्ही, मला तर बोलायची मनस्थितीच नाही आता. फक्त वहिनी काळजी कर नका. वहिनी माझ्या विश्वास ठेवचाल का आमच्या दोघांच्या? ही बरं का मी पेपरला वाचलं, पण लोक काय करते ते माहिती का? तुमच्या घरात भांडणं लावण्यासाठी फोटो जोडला असेल. वहिनी असा तुमचा नवरा नाही. अहो भाऊजी पेपरला अख्खी बातमी आली, पेपर कुणाच्या घरी नसतो. मला सांगा. वहिनी ती तसं करता येतं काय म्हणतात रामभाऊ त्याला? एडिटिंग. सगळं मान्य आहे, एडिटिंग करता येतं, सगळं करता येतं. आता येऊ दे की हेच करणार आहे. अहो वहिनी आमचा मित्र माहिती का? वहिनी चांगला एक नंबरचा, पण कोणीतरी भांडण लावायचा प्रयत्न कर. आनंदी आनंद झाला. मामा थांबा. जावई बापूंचा पेपरात फोटो आला. असू द्या मामा.
वहिनी काय केलं पाहिजे माहितीये का? वहिनी भाऊजी हो का मी हितनं दंडवत करणार आहे त्या माणसाला. अहो तसं नसतं वहिनी, कोणीतरी गांडावतंय तुम्हाला. हे बघा सुभाषराव असं करू शकत नाही. सुभाषराव नाक आहे गावाचं, सुभाषराव नाक. बरं का? नाकच आहे ना, म्हणून तर पेपर मध्ये आले छापून ना. सुभाषराव चुकीचं वागू शकतात, पण तुम्ही समजता इतकं नाहीत. ही कोणीतरी षडयंत्र विरोधकांनी केलेलं असतं. सुभाषराव नाही या म्हणायचं, शब्बू शब्बू शब्बू. सुभाषराव नाही शब्बू. वहिनी तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या पण माहितीसाठी सांगतो, आजाकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर विकली. त्यांची शेबी अवलाद आहे. राहिलेली 5 एकर फुकेन, पण त्या बाईला सुभाषरावच्या जिंदगीत घालवून टाकेन. तुझा आजापांच्याचा नासकापाना इथं सांगू नको. हे बाळ्या वहिनी तुझा नासकापाना बोल. हा वहिनी मी पाया पडू का तुमच्या? भाऊ म्हणता का नाही मला? लगेच गडबड कर नका तुम्ही, गडबड कर नका. सगळं मार्गाने कसं बघताय घेऊन गेल्या माझ्याकडे. एका चापटीतच पाणी बघितलं तर काय बघायचं झालं रे? हा अहो इतकं वहिनी हलक्या काळजाचं होणं माणसाने आघात कोसळत्यात माणसाच्या जीवनात. वहिनी तुम्हाला न्याय दिल्याशिवाय बाळू आणि मी गप्प बसणार नाही. आली आग लावी गावातली. इथलं मिटलंय बाबा, तुम्ही जावा, आमच्या नका तुम्ही कालवा कालवी करू. तुमचा गट वेगळा, आमचा गट वेगळा, सुधरून द्या माणसाला. ओ बिन बोलाय मेहमान, तुम्हाला इथं कोणी बोलावलंय? एखाद्याच्या घरी काय कार्यक्रम आहे, काय प्रॉब्लेम आहे, काय घेणं देणं आहे तुम्हाला? गावात एक मीटिंग घ्यायची होती तंटा मुक्तीची, त्यामुळे मी अध्यक्षाला भेटायला आलोय. काय संजू? कसे जेवढं तंट लागल्यात बऱ्याच ठिकाणी. सारवी करताय का इथं येऊन? सुभाषरावचं घर म्हणजे आमचं हक्काचं घर आहे. आम्ही मित्र आहे बालपणीचं ते गजन. हो मित्र, एकाला झाकावून एकाला काढावं असले मित्र. अरे संजू मेंबर, एकाचं माळाचं मौनी आणि ववाय नाही कोणी, ह्यानी त्याला झाकायचं त्यांनी ह्याला झाकायचं. अक्षरशः बर का मोठा दाबण आणीन आणि त्याला तार ववीन आणि असं एका मान्यासारखं ववीन आहे एकामेकाला असं बांधीन. ओ बरं जावं की आमचं प्रायव्हेट चाललंय इथं, तुम्ही जावा घरी. मी पाया पडू का? तुम्हाला कोणी आमंत्रण दिलं तर का आलाय तुम्ही? रामभाऊ हे कावळ्याला दाखवावं लागतं का जखम कुठं झाली ते? पाटकीनं तिथं टोच मारतो ना, तशी या गावातल्या अवलादी द्या. ज्या घरात वाद चालाय ना तिथं बरोबर तिथं टोच मारायला जाणार कावळ्याच्या रंगाची. तर ह्यांना उंदर समजत होतो. म्हणजे आम्ही कावळे आला का आपण दोघं धुम कावळे, एखाद्याचा संसार कसा मोडावा आणि कसं झाकण्या आयुष्यभर बर का मी सुभाषरावच्या दारात चापटी नाही एकाला झाडाला बांधून बेशहाणपणा करायचा नाही कोणीच. आज कसं हे नवले याची देही याची डोळा आम्ही पाहिले पेपरात. माऊली बघा आमची माऊली, आणि डोळ्यात पाणी येतं आणि इथं तुम्हाला मच्छी राजकारण होते चेअरमॅन. आपण तुम्ही कशाला जागताय? हा कळू दे की त्यांना बी काय झालं. नाही वहिनी त्यांच्या विश्वास ठेवू नका वहिनी अजिबात. काय सांगायला काय बघितलं तुम्ही? काय म्हणजे काय तुम्हाला काय सांगायचं? सुभाषराव आमचा चांगला आहे. कोण म्हणतं? चांगला एक नंबर. तुम्ही सांगायची गरज नाही. मुंद्राला माधार साक्षी असल्या का तर तुम्ही म्हणजे त्यांनी झाकायचं तुमचं, तुम्ही झाकायचं ह्यांचं, ह्यांनी झाकायचं तुमचं असले गावाला माहिती. सांगा काय म्हणायचं? संजू तू सांगतोय दोन गोष्टी आपण यांना सांगू, यांना घालवा. कसं आहे बरं का भाऊजी थांबा, काय काय म्हणताय तुम्ही? बना अहो हॉटेलमध्ये आम्हीच बघितलंय. कुणाला? अध्यक्ष दुसरं कोण? बरं हा बघितलं मग काय झालं? त्यांनी नाश्त्याला जाऊ नाही का? अहो नाश्त्याला एकाने गेलेलं चालतंय की? हा दोघांनी जोडीनं 5-5 जण आम्ही असतो. तुम्हाला काय करायचं? तुम्ही नाही बघू पेपर दाखवा भाऊजी. साहेब हीच होते राव. होती नाहीच. हॉटेलमध्ये मी पाहिलं मांडीला मांडी लावून नाश्ता करत होते ते. हो दाजी सरपंच तुमच्या पाया पडतो राव. परी भाऊजी म्हणा राव. भाऊजी ऐका, ही कुठनं तुम्हाला ईडी दिसते? पहिल्या पारावची बातमी ही, मला कुठनं सांगा तुम्ही ईडी दिसते? तुम्ही सांगा फक्त कुठनं तुम्हाला ईडी दिसते? समजत काढतात तुमची. हा भाऊजी खरंय. ऐका ना, गावचा रक्षक बक्षक झाला आणि त्याला ही साथ देते ती. तुम्ही आंधळ होऊ नका वहिनी. ती कळलं मला आता. तुम्ही मित्राला पाठीशी घालताय. तुम्ही निघा फक्त इथनं. तुम्हाला हात जोडून माझी विनंती, तुम्ही पहिले निघा. हात जोडून निघा म्हणतात तरी कुत्र्यासारखं येतात का उभं राहा? गेट आउट. तुम्हाला मानते, तुम्हाला आम्हाला लाज वाटते, आम्हीच जातो. आणि देण्यात ठेवा ही फक्त पांघरून घाला आल्यात, ही खरी बातमी. कळलं मला ते. आता कोण खरंय कोण मित्राला पाठीशी घालते? कोण करणार असेल ना तुमच्याच मित्राचं. भाऊजी अरे जाऊ नका की आता काय जावायचा का पेपर मध्ये फोटो आला अर्था मागेला काय? खरं कारणीभूत माणूस हाय. मला आता सगळं कळलंय. करेन भाऊजी
तुम्ही जावा आता, तुम्हाला हात जोडून येईल ती माझी, तुम्ही जावा. फोटो बारे किती आनंद. भाऊजी तुमच्याकडनं तर ही अपेक्षा नव्हती, मला माहितीये का, अजिबात नव्हती. तुम्ही 7 मित्राला देताल ना, ही अपेक्षा मी तुमच्याकडे ठेवलीच नव्हती. बहीण बहीण मला म्हणताना असं संसार म्हणजे तुम्हीच मदत करताय, ही सिद्ध झाली आज. वहिनी ते नालायक लोक आहेत, त्यांचं नका ऐकू. नाही नाही, असं कसं डोळ्यांनी कोण बघून खोटं बोलतं का? काय मॅटर झालाय? शुभ मॅटर झालाय. बस कानात बोल नको. काय झालं ते मोठ्याने सांग. शुभूचा सुभाषराव निघून गेले ते. सुभाषराव गायब झाल्यात. मला माहिती आहेत कुठे आहेत. कुठे आहेत? खतर थांबा की चाललंय इथं. अहो मी रानात येत होतो, रामभाऊंच्या रानाकडं, तिकडच गेलेत. वा 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 वा. म्हणजे रानात फिरायला लागली वय. छान, घरदार सगळं गेलं वाऱ्यावर. म्हणजे हातात दाव होतं, म्हणजे फाशी घ्यायची तयारी. काय बाबा राबा चला घरी. ज्या वेळेस माणूस फाशी घेतो का ती माणूस? फाशी घेतोय ती माणूस. ज्या वेळेस माणूस बायकोच्या जाचानी सैरबाहेर होतो तेव्हा रानात फिरतो. फाशी नसेल घेत. मला माहिती. तुम्ही काय करता माहिती का, तुम्ही लय ग बसता. हा ना, बटाटा आहे ना, बटाटा. तिथे चाकू होता, चाकू कुठे गेला इथला? अरे नाचक्या बाकी बटाटा ना, बटाटा. हा बटाटा का खिसायचं ना, भेटणच नाही इथं कुठं. अरे आम्ही एक मिनिट थांबतो. तुला थांब लपडी करायला थांबा थांबा. नाही नाही, बरोबर बोलेत. कुठं कुठं बघितलं मला सांगा. काय गेला आपला मित्र? शिवाय फाशी घेत असे तो. आवाज चला. काय झालं काय नाही. सुभाषराव. हॅलो विद्या. हा शुभू बोल. अरे काय शुभू झाला का नाही प्रॉब्लेम? मी म्हणत होतो ना बोला नाही, नको नको नको. अरे शुभू, मला काय माहिती ते पेपरमध्ये टाकतील म्हणून, आणि इनफॅक्ट मी त्यांना बोललेले पण की आमची परमिशन घेतली नाही आणि तुम्ही कसा काय फोटो टाकला ते. अरे गावात सगळा डोंबाळा झालाय, तोंड दाखवाय मला जागा नाही. मी उसातलं पण बसलो तुला फोन केलाय. उसामध्ये? अरे काय तुला सांगू बाबा, माझ्या बायकोचा स्वभाव तुला माहिती आहे का नाही? झाला का नाही सगळं खेळ खंडून आता? अरे हो यार, मग आता काय करायचं? एक काम कर, तू काही पुढे बोलू नको. तू डायरेक्ट माझ्या घराकडे ये आणि बायकोला नीट समजून सांग की बाबा सुभाषरावची काही चूक नव्हती. सुभाषराव म्हण सारखं शुभू शुभू म्हण नको तिच्या समोर. बरं शुभाषराव, ठीक आहे. हा तो चांगला माणूस आहे हे पण सांग बायकोला. आता तिच्या मनातला गैरसमज काढायचा म्हणजे साधन. अरे 6 महिने जाणार बघ आता. तू पहिल्यांदा तू निघून ये. ओके शुभू, मी आले, ठीक आहे, काय काळजी करू नकोस. अरे हा सुभाषराव आले आले. बाळो पुढे सुभाषराव तर नाही तर मला काय दिसा. या पळाल. तायडे कुठे निघाले का तायडे? अगं तिकडं रांगोळी काढायची तायडे. भाऊजी बघा तुमचा मित्र कसेच सारखे तिघ पण. रामभाऊ, माझ्या विश्वास आहे का नाही तुमचा? थांबा, एक शब्द कोणी बोलायच नाही आता. मला वाटलं आतापर्यंत मेला असताल तुम्ही. फाशी घ्यायला निघाला होता ना? फाशी घ्यायला कुठे दाव कुठे? कोण म्हणलं तुला फाशी? आपण दाव आणले ना. मी दाव आणले. मीच फास देते आता. मी पप्पा वाढणार आहे आणि तुम्हाला वर फास देते. थांबा. ऐका रामभाऊ, सगळं गैरसमजात न झालंय. शबू तुझा तर गैरसमजच काढते मी आता. कसं आहे ती वहिनी शांत. तुम्ही एक शब्द बोलायच नाही मध्ये. वहिनी असं काय करताय तू? असं काय म्हणजे तुम्ही मध्ये बोलायच नाही अजिबात. आज कुणाही सुद्धा मला मध्ये बोलायचं नाही. झालं पण जावाय बापूंचा फोटो मात्र 1 नंबर आला. थांबा तुम्ही प्लीज काय बोलू नका. पप्पा तुम्ही गप्पा. बोला वहिनी, बोला वहिनी. काय बोला? निघालीत ना आज तू. आता पेपरला बातमी आलती ना, गिफ्ट काय आयफोन घेतलाय ना? अगं मी सगळं आता उद्या सकाळच्या पेपरला मोठी हेडलाईन मी देणार आहे. आत्महत्या. रामभाऊ गैरसमज. अगं तुझा गैरसमज झालाय. आत्महत्या केली. वहिनी मी पाया पडतो, माझं एकदाच ऐका, परत अजिबात काय बोलत. कुणाचंच ऐकायच नाही मी आता सांगते. बाळासाहेब घरी बसून मिठू घरी मिटवायचंय ना. बरं हे तर तुम्हाला भेटलं बाई सगळं. वहिनी 2 मिनिट. नाही मी पळून आलो. ती लाईट आली म्हणून रानात पालतो. हो मी येणारच होतो घरी. आपलं रान नाही. असं आहे का? नाहीये. नाही तुम्हाला आता कुठलंच काही दिसत
दिसना सगळं लोकांचं दिसतंय. विनंती खापराचं असतं तर आतापर्यंत तडा तडा फुटून अहो, गेलं. भाऊजी. ऐकून तरी घ्या माणूस काय म्हणतो. ऐका ना चोराला ती काय मांजर झाकून दूध पेत काय ती म्हणतात ना म्हण मला काही सुचना तसंय तुमचं. मांजराने किती चोऱ्या केल्या ना दूध प्यायची. काय रामभाऊ अरे परक्यांचा माझ्या विश्वास आहे पण घरातला विश्वास नाही. अरे खरंच आत्महत्या केलेली बरोबर. रामभाऊ सोडा मला रामभाऊ सोडा मला रामभाऊ सोडा मला आत्महत्याच करू दे आता. हे काय हे असलं कालवा करायचं तुम्ही आत्महत्या करताय ना नाही केली तर मीच तुमची आत्महत्या करते काय बघा. रामभाऊ सोडा कवा धरलाय मी जगी पळून. तुमची नाटकं एक एक सगळी काढते का नाही बघा मी फक्त एक एक सगळं काढणार. माझा साधा डीपी सुद्धा नाही मोबाईलला आणि तिथे एवढं मोठं पेपर ऐका सुभाषराव काय झालं ते नीट सांगा ना. वहिनी आत्महत्या करणारे मारणारे माणूस त्याला शेवटची इच्छा म्हणून 5 मिनिटं बोलून द्या फक्त आणि त्याला फाशी द्या नाही तर काय पण करा. जावय बापू मरणार आहे फोटो कशाला काढलाय बघ एवढा मोठा फोटो आता कसं तुझ्यामुळे डोक्यावर परिणाम झाला. तुम्ही माझ्या बापाचा परिणाम केलाय आणि माझ्या तर आता पूर्ण झालाय. काय मी आता ओ सुभाषरावचे सासरे थोडा वेळ गप बस रे. माझ्या पप्पांना गप बसवाय म्हणायचं नाही. तुम्ही मित्राला सांग. तुम्ही ऐका ना ऐक उद्या आपण तुझ्या मैत्रिणीकडे जायचंय. झालं ती मैत्रीण गेली खपराच्यात बाळू मेली ती पण. इतकं धिगाणं वहिनीनं केलं असतं तर तू काय केलं असतं आतापर्यंत. घरी बसून मिठू सुभाषराव नाही घरी बसून मी तू सकाळ कुठं गेलं तोंड दाखवायला. अगर रानात लाईट आली ते म्हणून भिजवायला तुम्ही घेतलं का वाट्याने कुठं तरी थांबलं पाहिजे वहिनी. सुभाषराव आम्हाला सांगा वहिनीचा गैरसमज आम्हाला म्हणतात तुम्ही साथ देता ह्यांना पहिल्यापासून लपड करायला तुम्ही साथ दिली ऐकून घ्या ना बिचाऱ्या. ऐका बाळासाहेब ज्याच्यामुळे ही घडलंय ना मी फोन करून बोलावलंय मला माहित कळल. बघत असतील आपले चला लवकर काय झालंय ते सांगा एकदा. सुभाषराव बघा तुमच्या पेपरातला आयफोन. हा शुभू बोल. सुभाषराव नाही ग बोल शुभू बोल काही पण बोलतो आता शुभूच बोल तू. आणि बरं ग तुला वाईटच कपडे सापडली बरोबर ना. मॅचिंग नाही चांगली ती वहिनी वाईट येतोय अहो वाईट नाही तुम्हाला नाही कळलं. मला पांढरा कलर आवडतो ना मग ती पण पांढराच कलर घालून आली. अरे रे सगळ्या गोष्टीत रे गैरसमज द्यावा रे देवा. काय बोलायचं नाही बरं का तू गप्प बसा. अगं तिची काय चूक आहे. होय ना तिची काय चूक आहे. गप्प बसा की बोलू द्या त्याला मन मोकळं करू द्या. तिचीच बाजू घेताय तरी. अरे मन मोकळं लग्न कसं आहे शेजारी बायको बसली तरी चष्म्यात हळूच सांगतो शुभू मला काय ऐकायला येत नाही का. वहिनीला बोलून द्या त्याला. सुभाषराव नाही ग नको कशाला म्हणतेस आता माझ्या पुढे तू सुभाषराव शुभूच म्हण ना ग. तू समजते गैरसमज आहे. तू माझं ऐकून तरी घेतो. नाही मला काय ऐकते हीच ना तू आयफोन घेतला का वहिनी ना ठीक भले तुमच्यात ऐका विद्याताई ऐका वहिनी ऐका भले तुमच्यात एक मत नसू द्या पण मॅचिंगच्या बाबतीत तुमचं कसं ना. रामभाऊ मिटवायचं ठेवलं काय रामभाऊ काढे तोच आहे का. अहो तुम्ही थांबा एक मिनिट एक सेकंड तुम्ही काय करताय दादा. अगं वहिनी तुझा काहीतरी गैरसमज झालाय. मी सांगते काय झालं ते. हाय शुभू. हाय बर तिच्या कॉपी नंतर बघू आपण. काय काय काम होतं महत्वाचं. बरं ऐक ते मी तुला मागे एकदा सांगितलेलं ना की मी एका कुपन स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलेलं. तर त्यात माझं नाव आलंय आणि त्यात मला मिळणार आहे. अभिनंदन. अरे हो पण त्यांची एक अट आहे की त्यांना कपल पाहिजे म्हणजे जोडपे पाहिजे तरच ते आपल्याला प्राईज देतील. सो आता तुला तर माहिती आहे शोभू की माझं लग्न नाही झालंय. फक्त 1 तासाचंच काम आहे तर तू ॲज अ नवरा म्हणून येशील का तिथे. अरे फक्त 1 तासाचंच काम आहे. प्राईज घेतलं की आपण निघूयात. फक्त प्राईजसाठी सोबत चल ना शुभू प्लीज. नको दुसरं मला काय पण सांग. आपण नवरा बायको होऊन तिथं जाणार कोणी आपल्याला बघितलं काय झालं. माझी बायको कशी माहिती ना हे बघ बायको माझी संशयखोर आहे पण माझ्यावर खूप प्रेम करते आणि तू पण माझ्यावरती निर्मळ मैत्री करते. आपली मैत्री कायम अशीच राहणार आहे पण हे आपण नाटक करायला गेलो तर अंगलट येईल आपल्या. मग काय करणार आहेस तू तुझ्या बायकोला सांगणार आहेस वहिनीला सांगतोयस तू हे. तिला जर सांगितलं ना
तर ते स्पष्ट शब्दात म्हणणार विद्याबरोबर निघालो म्हणलो ना, नको. झालं समाधान? तुमच्या वाढदिवसाची पार्टी म्हणल्यावर काय, ती बी बऱ्याच दिवसांनी मिळाली. कधी नको मग हॉटेल कुठले राव? हा इंडिया ढाबा आहे. अहो तुम्ही आम्हाला दिलं ना, तुमचं समाधान झालं ना, आमचं बी समाधान झालं. अहो इंडिया राहावं म्हणजे इंडियातलंच माणसाने खावं. हा द्या बडीशेप, बिल द्या. बडीशेप द्या की शेट. म्हणूनच सांगते, कोणाला काही कळणारच नाही. आपण जस्ट एका तासाचंच काम आहे, प्राईज घेऊ आणि येऊ. हे बघ, आयफोन मिळाला यार. आयफोन तुला माहिती आहे किती महाग असतो, आणि लकी ड्रॉमध्ये माझं नाव येणार म्हणजे अनपेक्षित आहे रे माझ्यासाठी. प्लीज शुभू प्लीज. मला तिला न सांगता पण हे जाणं पण थोडंसं अवघडल्यासारखं होतंय. मग मी तेच सांगते, आपण लगेच येऊयात. फक्त प्राईज घ्यायचं आणि यायचं. एका तासाचंच काम आहे शुभू, प्लीज. वा बघा बरं, ऐक मी येतो. खरं तर बायको म्हणली होती मैत्रिणीची कोणतरी 6,000 तिकडे जायचंय. आता मला काहीतरी बायकोला खोटं सांगावं लागेल. एक तर तिच्याशी मी खोटं बोलत नाही, पण असू देता. हे बघ, आपली मैत्री पण महत्त्वाची, आणि माझ्या नवरा बायकोचं पण आमच्या नवरा बायकोचं पण नातं महत्त्वाचं आहे. विश्वासाचं नातं आहे, त्याला पण ताडा गेला नाही पाहिजे, आपल्या मैत्रीला पण ताडा गेला नाही पाहिजे, पण काही गोंधळ झाला नाही पाहिजे. पण तू त्याची काळजी करू नको. आपल्याला जस्ट प्राईज घ्यायचंय आणि निघून यायचंय. मी तुला पार्टी देते, बस प्लीज. पार्टी नको, तुझं गिफ्ट मिळलं की आपापल्या घरी आपण निघून जायचं. बरं ठीक आहे, चालेल. थँक्यू सो मच तू माझी मदत. नंतर कधीतरी आपण कॉपी घेऊ. ठीक आहे, चालेल. मग आता निघत आपण. हो चालेल. ओके. आता यायला माझी वहिनी किती ह्यांची पवित्र नातं आहे, आणि तुम्ही खुशार गैरसमज करून घेताय. आम्ही जीव तोडून सांगतोय सुभाषराव आमचा कसा आहे माणूस. ह्यांचं काम होतं ना मला सांगून. सुभाषराव फोन करून तरी सांगायचं काम होतं की नाही? 100% वहिनी तुमची बाजू घेतो या टायमिंगला. चुकाच केली सुभाषराव. बाळासाहेब, सुवर्ण माझं चुकलं, पण बाळासाहेब मी हिला जर परवानगी मागितली असती तर हिच्या मनामध्ये संशयाची सोय नेहमीच त्याला कारणीभूत तुम्ही वहिनी. तुम्ही संशय घेतला असता, त्याच्यामुळे हा माणूस तुमच्यापासून लपवत राहिला. सांगून जायचं, फोन करून सांगायचं. माझं चुकलं. मी जर विचारायला पाहिजे होतं की जाऊ का नको, कदाचित जा पण म्हणली असती, नाही पण म्हणली नसती. पण ती म्हणली की अरे 1 तासाचा प्रश्न आहे, 1 तासाचा फक्त प्रश्न आहे. तुमची ह्यांची पवित्र मैत्री ध्यानात आली आमच्या बहीण भावंडासारखी. सुभाषराव पण बाळू, मी पुण्याला नॉनस्टॉप गाडीने चाललो होतो. एक माय माऊली मला म्हणली, तुम्ही तिकीट काढता का? माझ्याजवळ बाळ आहे. मी तिकीट काढलं त्या आईबाईचं. घरी आमच्या डोंबाळा झाला. पण असा सुद्धा प्रसंग येतो गैरसमजाचा, तसं तुमच्यात पण झालं. सुभाषराव लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. अक्कल आहे का? काय का रामभाऊने 1000 लपडी गेली, माणूस एकदा पण सापडला नाही. फोटो होते असलं सगळं फोटो आलं होतं. काय मोडायचं ठरवलंय का काय तुम्ही? काय वहिनी प्लीज, आमची मैत्रिणी कळे सुभाषरावची आम्ही चुकीची बाजू घेणार नाही. स्वच्छ निर्मळ गंगेसारखा माणूस आहे वहिनी. नका तुम्ही पवित्र नात्यामध्ये तुमच्या असा भांडणं करून स्वतःच्या डोक्याला ह्याच्या डोक्याला. रामभाऊ, पण मला एक याच्यातनं समजलं सासरे बुवा, कुठलीही गोष्ट संसारात आपण बायकोशी शेअर केली पाहिजे. बायकोपासून एखादी गोष्ट लपवायचा प्रयत्न केला तर दुसरी गोष्ट समोर येते, आणि असं संकट आपल्यावरती ओढवून घेतलं जातं. बरोबर. इथून पुढं सुवर्ण मी तुला सांगतो, किती कसली गोष्ट असू दे, न सांगण्यासारखी असली ना तर मी तुझी परवानगी घेईल, तो मन मोकळेपणाने सांगेन, आणि नंतर घराच्या भावाला पाऊल टाकेल. हा प्रसंग तुमच्याच बाबतीत वारंवार का घडतो? कारण तुमच्या मनात ती चक्र आहेत. सुभाषराव इकडे गेलं की तुम्ही म्हणणार बहुतेक तिलाच भेटायला गेला असेल. सुभाषराव तिकडे गेलं, तो मला वाटतं बहुतेक तिलाच भेटायला गेला असेल. ह्याच्यामुळे सगळा गोंधळ होतो. नवऱ्याला पण आखले नाही तर कशाला जायचं भेटायला? हा लाज वाटत नाही वय? हे बाळा, कॉलेज मधली मैत्रीण तुमची आता वहिनी आले एवढ्या सोन्यासारख्या बोंबलत गेला वे तिकडं. अहो सांगतो ना, सांगितलं ना तुम्हाला सगळ्यांना, चूक माझी झाली. इथून पुढं घराच्या भावाला पाऊल टाकताना मी प्रत्येक गोष्ट सुवर्णाला बोलेन, नंतरच बाहेर जाईन. सांगावंच लागन. मारताय वय 7 फेऱ्या घेतल्यात मांडवा खाली. चला वहिनी, गैरसमज दूर झाला. विद्याताई आय एम सॉरी. सुभाषरावला बिन सॉरी. वहिनी सॉरी म्हणा राव, आपले बहिणीसारखी आमच्या ती. अहो म्हणा सॉरी, आणि त्यांना पण आवर घाला जरा. आणि परत आण जाऊ नका सुभाषराव, नको केलंय आम्हाला ह्याने गावात. मला सांगा, मला गाडी कुणाच्या बसवलं होतो तेव्हा विषय माझ्या गाडी मला लय जोरात पाडलंय गाडी. कोणाच्या गाडी हो? कुठल्या गाडी हो? तुम्ही कोणाच्या गाडीवर बसवलं मला सांगा. तेव्हा नाही महत्वाचा विषय. जेव्हा माणूस वाट दिसेल तिकडे पळायला लागला सुभाषराव.
चला घरी. उद्या चांगल्या दवाखान्यात नेतो. सासऱ्यांना. चला 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 चला. चल विद्या, चल बाळा आमच्या घरी चहा नेतो तुला. हा